आम्हाला काही गरज नाही देण्याची, आम्ही असे सुखी आहोत. पण मी का म्हणतो का 1500 डिवाइड बाय 1500 मल्टिपल बाय 12 म्हणजे 1500 गुणिला जर 12 झाले तर रुपये किती होते? 15 न 3 18,000 रुपये होते. बरोबर आहे. 18,000 रुपयाच्या माहिती काय येते? काय 6,000ची चांगली सिलाई मशीन येते. बरोबर आहे. ब्युटी पार्लरचं सामान येते. तुम्ही ते नाही घेत, मग ह्या बांगड्या नाही घेऊ, हे लुगडे, हे नेकलेस घेऊ. धमकीने द्यायची 1500ची का नाही दे? नाही दे का नाही दे? तुला सांगतो आता काय बा, अरे पैसे दे ना घेणं पटत नाही मनाला. अरे पैसे दे ना घेणं पटत नाही मनाला. अरे हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. अरे हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. पैसे दे ना घेणं पटत नाही आम्हाला. पैसे दे ना घेणं पटत नाही आम्हाला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. आणि मग मी तुला काय म्हणतो? काय म्हणता मग जरा लक्ष असू दे. सांगा. अरे भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. 700 रुपयाची जोडी होते च्या बहीण 4 बकऱ्याचे खुरं खाले गेले. असं होती खाणारे लोक आहे का नाही? होते का ना होती. आणि भाजीपाला पाहायला गेलं तर च्या बहीण 25 रुपये 30 रुपये पावा. बरोबर आहे. आणि जे 1500 पुरायला गेले का जी च्या बहीण एका हप्त्याला का 700 रुपयाचे खुरं आणले तिचे 1500 700 असे उडते. असं राहिले 800. आणि म्हणून मी तुला काय म्हणतो? काय अरे भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. अरे भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. 1500ची धमकी धावते होईल का खुर. 1500ची धमकी धावते होईल का खुर. भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. अरे भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. भाजीपाला महाग झाला बकऱ्याचे खुर. 1500ची धमकी धावते होईल का खुर. 1500ची धमकी धावते होईल का खुर. चांगल्या मानासन्मानाच्या गोष्टी सांगून राहिलो. ऐकून घे. ऐकून घे. एवढा वैचारिक गोष्टी सांगणार नवरा नाही भेटला. राजमाता जिजाईने असं आणि माता सावित्रीबाईने काय शिक्षणाचा मान्या देशाला दिला. हो दिला ना. दिला का नाही दिला? त्यांची बात आवडत तुम्ही आज घडून राहिले आणि तुम्ही का करता? हा. आणि मग मी तुला काय सांगतो सांगा. अरे माता सावित्रीचे राधा विसरली उपकार. अरे माता सावित्रीची राधा विसरली उपकार. अरे त्या वाराणसीने केला अरे व्यसन मुक्तीच्या संसार. अरे तुझ्यापेक्षा खुडक कोंबडी करते ग कुरकुर. अरे तुझ्यापेक्षा खुडक कोंबडी करते ग कुरकुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. अरे 1500ची धमकी धावते होईल का खुर. राम राम. काय ती भारी राबवल्या सदू कोकल्या. कोणाले म्हणते का सदू कोकल्या? सारा तुले म्हणतो. मला म्हणते कोण म्हणते? तुम्ही करता करा. माई म्हणायला या लोकांची म्हणायला आपल्या घराचे दरवाजे बंद करून करा ना. का करा? झगडा पाटील साहेब मी आपल्या डोळ्यात पाहिलो. का पाहिला? तुम्हाला तुमची बायको रेमसत होती. हो मला रेमसत होत. तुम्ही कुठं होतो? पाटील साहेब तुम्ही होता खालतं. तिच्यावर तुमच्यावर तुमची बायको होती. तिच्यावर मी होतो. तू का करत होता?
नाव होता? अरे गावातला प्रतिष्ठित नागरिक पाटील बा. कोण पाटील पाटला छात्यावर बसल्या पण पाटलीला उचलत होतो बा म्हणलं. मला सांग सकाळ सकाळ कुठं? वर सकाळ. तू कोण्या गावचा? माहिती आहे. मी कोण्या गावचा? पाटील. खरं आपल्या छातीवर हात ठेवून सांग. अबे तू आपल्या छातीवर मेलं पाहिजे का? गेलो पाहिजे हा, भिकारी का बे? मला सांग तू प्रतिष्ठित नागरिक आहे मान्य करशील? ठीक आहे. गावामध्ये मैदान मोठा का गावामध्ये पाटील मोठा? मी म्हणतो मैदान मोठा. तू काय ना मोठा? तू काय मोठा? ए तुला देऊ का छोटा? ऐकून घे. 20 एकर शेती माझ्या घरी आहे. पोळ्यातून पहिले जोडी माझी सुटते, होडी माझ्या हाताने पेटते, म्हणून मी झालो मोठा. आणि आता तू काय ना मोठा? पाटील तुला आपलं सांगत माया पाहिलंस का? माया घरी रोज 100 बाया काय येते? याच्यात उपराले का उपडते? मेथी पालक मुळे पाटील 70 बाय उपरते, 30 बाय बांधते. धाप्यावर परमेश्वर संसार. पाटील तू बा खालता मी त्या वरचा. काय ना? शेतीच्या दृष्टिकोनातून. म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून तू मोठा झाला. हो की? काका तू 100 एकराचा कास्तकार आणि गावातला तू सेठ माणूस. 2 नंबरले कुठं? रस्त्यावर. त्यासारखे 100 एकराचे सेट कधी रस्त्यावर जातील? गावामध्ये गंदगी फैलन करा. मग आम्ही काय करावा? काही नको करा. सरपंचाच्या घरी जा. त्याची महिमा घ्या. संडास बांधकामाची योजना आहे. योजनेअंतर्गत पैसे मिळवा. घरोघरी संडास बांधा. गाव आदर्श बनवा. महाराष्ट्राच्या तक्त्यावरती नाव चढवा. जोगा पाटील तू मोठा शहाणपण सांगतोस मला. तू याही विचारायचं बाबा. पाटील साहेब मी काय म्हणतो सप्पाद का म्हणलं तुम्ही? कसं म्हणल्या? घरोघरी संडास बांधा आणि गाव आदर्श बनवा. पाटील साहेब ह्या तुम्ही साऱ्या जनतेचा विचार केला, ह्या साऱ्या लोकांचा विचार केला. पण तुम्ही त्या डुकराचा विचार केला का? आपण जाऊन डुकर का खातील म्हणतो? ते डुकरं खातील म्हणतो. तुला देऊ का हात? कोरोना सारखी बिमारी आली होती. करोडपती लोक मेडिकल मध्ये सडत होते. आणि तशीच कधी लागत आली डेंग्यू मलेरिया. हो सारे माणसाच मेले तर मग ते डुकर तरी का खातील? का खातील? ते उपादान. हा मला सांग मायजन ते झालं ते जाऊ दे. मोठा विचार पडला. 15 दिवसाला जमा झाला. पाटली माई डेअरीवर तर बसून ना राहिली आणि लोकांनी दही दूध घेऊन ना राहिली. मला विचारायचं एवढंच आहे मायजन तर तुझ्या बायको आहे का? बोलले पाटील बायको आहे का? काय सांगू पाटील? सारे लोक बायका करतात पाटील. तर मी नवरा करून पाहिला. काऊन उलटा बोलते बे? काय लमच्या सदू गोकल्या तू डोक्याचं नाही दिसत. टोपी त्याला खाली दुपट्टा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली बंगाली हावाला पैजामा त्याच्या खाली पाय तुला देऊ का बांधून? काय पाहतेस का? दाखव. फुल जाव शिमशिम. पाहू दे थांब ना तू दाखवता लपलप नको करू लागतो. काय बे घुंगरं? काय साठी बे? पाटील साहेब लहानपणी मोठा इथं होतो. कोणी साधी सिटी मध्ये गेलो, कोणी गल्ली गुल्ली मध्ये गेलो. आजी वाटे माना तू कोटी गेला बा मुळे घुंगराच्या आजारा येत होती. पाटील साहेब बंद्याची बंदी घरी जरी गेलो दरवाजात उभी राहते. कशी म्हणते? कोण म्हणते? बायको. ओ पिंटेज पप्पा. ओ बाळच पप्पा. कोण म्हणते? बायको. अगर या कपडे काढा करून या. आपण पाणी चार दिवस झाला का तर तुम्ही कार्यक्रमात आबा तुमच्या अंगाची घुटण्याला वास येते. कपडे काढा अंगावर पाणी करून द्या. पाटील साहेब तुमची बायको तुम्हाला देते ना देवाच्या. बरोबर आहे. 15 दिवस झाले झमकली आहे. एक काम कर तू हुशार आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे. एक काम कर तू घरी जा आणि लवकर माझी बाईले घरी घेऊन ये. माझी बाईला घेऊन ये. तुमच्या घरी घेऊन येऊ आणि मी चालला जाऊ. अबे तू नको जाऊ, तिला घेऊन ये सोबत. तू बी राय. 2 गोष्टी मी बोलतो. पाटील साहेब तुमच्या घरी हमेशा मी येतच राहतो. मला चाय पाणी भेटतच राहते. माई बायकोला का बनवा? आलू अधिक पोहा. कुणीला चाय भागीला सोप सुपारी. तुझ्या घरी येईन तू करतो. तुम्हाला हासाते माझी इकडं फासा आहे. पाटका दिली गेलो भाऊ. आल्यावरती टेकराची डोंगराची खपावलं पण घरी पाण्यात कवडीची इज्जत नाही. पण काय ना प्रेमाने बोलत गेलं पाहिजे. आणि ज्याने मेरी जाने मन तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना.
बोलतात. गोपे म्हटलं माझे लाडाचे गोपे गोपे व नाही बोलत का आलो गेलो दरवाजा लाटवार सीधा अंदर घुसील म्हणलो. अरे कहा गई हो अब तू की दाई और खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो तू की दाई खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो तू की दाई खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो तू की दाई खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो अरे की मम्मी खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो अरे की मम्मी खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो अरे की मम्मी खटिया से गिर गई पुत कन्यारी. कहा गई हो अरे की मम्मी खटिया से गिर गई पुत कन्यारी. या बहिमा समोसाचे माय, एक कचोरीचे माय, जलेबीचे माय, एक बहीण माय, एक बहीण माय. काय झालं तुम्हाला? या बहीण जवानासारखा जवान माणूस फसफस दम टाकतो तू हसणार हुसणार करतो. काय झोपलं तुम्हाला? मला काहीच ना झोमत गो. मी का म्हणतो सकाळी सकाळी असे ढोळ्या डुकराप्रमाणे कशाला बोंबलत हा? कशाला बोंबलत हा? तर पाटील दिवाळी कोण होते? अहो पाटील माझी जीवाची मैत्री. अरे पाटील पाटील माझे भातवा होते. त्याच्या लग्नात किती वर्ष झाले गोपे? 15 वर्ष. तर काय पोटी पाटी ऐकतो जाईल काहीच नाही. तुले का सांग गोपे? 36 कोटी देवाची मेहरबानी. ओके मग छत्तीस देवाची मेहरबानी. मेहरबानी. पाटलाला आवडे जाऊन 2 पोरे झाले. ओके माय, तुमचं डोकं आहे का खोकसं आहे वा? काहून तेव्हा? मला तर असं वाटतंय लग्न झाल्यापासून तुमचं ना डोक्याचा जो मेंदू आहे ना तुमच्या घुटण्यात गेला का काय माहित अहो, नाही. घुटण्यात नाही गेला मग वरता मधला खाली तो वरता मधला भरला. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे अहो माणसाला कधी पोरं होतात ते का? कोण आले होते? अहो बाहेरला होते. बाळा होते. हो. एक काम करतो ना आम्ही सप्पा माणसं 12 देशामध्ये चालले जातो. पाकिस्तानात. पाकिस्तानात तुम्ही कोणते पोरं आणता का नदीतले गोटे आणता का पाहिजे बरं? अहो तुम्ही जाणार तरी काही फरक पडणार नाही. आजचा जमाना माहिती आहे सायन्स युग आहे. कोणता? अरे बाबा का विज्ञान युग आहे. अहो बिना माणसाचे पोरं पण होऊन जातात. इतर माणसाला मग नवरीत काय केला का पावाने केलं म्हणा म्हणलं काय तात्काळ का मी का म्हणलो तर 12 साल कार्यक्रमात चालतोस का? कुठे? 12 साल हो मग बारसाय का वा? भाऊ चालेल तू का? का धरतोस का? अहो तिच्यासाठी आहे ना 13 तोड्याचा गोप धरते सोन्याचा. असं हो त्या बा- चांदीच्या दोन अंगठ्या. त्या बापाची शिळे मा घरात नाही का? बापाचं नाव घ्या. हा, खबरदार. जास्त बोलू नको समजलीस का? मी का म्हणतो नवरा बनला बहिण बायको म्हणे ते होईल काम हा सुद्या हो समजलीस का? सोनी म्हणतात मले. सोनीने मोनी असे गेली का? मी का म्हणलो तर 12 साल कार्यक्रमात काय धरतोस? तुम्हाला सांगतोय का? तर कोणत्या पानं होईल तर पानं होईल तुमचे. ऐकून घे जबर जबर नको करू.